कधी कधी नशीब काही ठिकाणी आपल्याला बोलवतं. फुलांनी नटलेले कासपठार उतरून मी चाललो आता एका पवित्र जागेकडे. सातारा जवळचे अत्यंत प्राचीन आणि गूढ ठिकाण म्हणजे पाठेश्वर मंदिर. तर जय शिवराय मित्रांनो, या मंदिरात हजारो शिवलिंग, प्रत्येकाचं वेगवेगळं रूप आणि वेगळी कथा. आणि आश्चर्य म्हणजे अजूनही अनेक लोकांना या ठिकाणाचे अस्तित्व ठाऊक नाही. तर मी हे ठिकाण आता पाहायला जाणार आहे. सातारा बस डेपोवरून आलो आणि चौकशी केल्यावर कळलं की या मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला देगाव या गावाकडे पोचावे लागेल. इथे जाण्यासाठी देगाव किंवा निगडी बस पकडावी लागेल. देगावला उतरल्यावर साधारण 3.5 किलोमीटर डोंगराच्या माथ्यावर हे मंदिर आहे. मंदिराकडे जाण्यासाठी तुम्हाला बसेस नाही आहेत. तुम्हाला स्पेशल अशी रिक्षा करावी लागेल किंवा ट्रॅकिंग करत चालत जावे लागेल. माझ्याकडे एवढा वेळ नव्हता म्हणून मी स्पेशल रिक्षा केली 200 रुपयामध्ये. दाट जंगलातून वळणदार रस्त्यातून मी अखेर पाठेश्वर मंदिराच्या पायथ्यावर पोहोचलो. थोडं पुढे चालत गेल्यावर एक फलक लागला. त्या फलकावर मंदिराचं टायमिंग होतं. सकाळी 9 ते 12 दर्शन व दुपारी 12 ते 3 मुख्य मंदिर बंद असते आणि संध्याकाळी 5 नंतर पुन्हा प्रवेश बंद असतो. गेट पार करून पायऱ्या चढायला सुरुवात केली. थोडा वेळ गेल्यानंतर सुंदर अशी कोरीव गणेश मूर्ती पाहायला मिळाली आणि त्याच मूर्तीच्या दोन्ही बाजूला लहान मूर्त्याही होत्या. आणखी वर चढल्यावर भगव्याचे दर्शन झाले आणि त्यानंतर सुरू झाली हिरवीगार जंगलवाट. साधारण 2 किलोमीटर चालत आल्यावर अखेर मंदिराचा परिसर गाठला. पहिल्या क्षणी शांत असं तळ पाहायला मिळालं. त्याच्या बाजूला मठ आणि एका झाडावर बाण चिन्ह दाखवलेला एक बोर्ड होता. डावी बाजूला कोटिलिंग आणि उजवी बाजूला मुख्य मंदिर. आपण आता मुख्य मंदिर बघूया कारण की बंद होण्याचं टायमिंग आहे. मठामध्ये सोमवारचा महाप्रसाद चालू होता. भाग्य समजावं असं मला हा महाप्रसाद घ्यायला मिळाला. ते झाल्यानंतर मी मुख्य मंदिराकडे वळालो. पायऱ्याच्या दोन्ही बाजूला असंख्य शिवपिंड होती. त्यामध्ये संयोगी आणि अयोगी या प्रकारची ही शिवलिंग आहेत. प्रत्येक पिंडीला स्पर्श केल्यावर एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. मुख्य मंदिराच्या जवळ गेल्यावर भले मोठे असे डाव्या बाजूला शिवलिंग पाहायला मिळाले. त्याच्या उजव्या बाजूला अनोखी अशी मूर्ती होती आणि आतमध्ये गेल्यावर हनुमंताची सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळाली. मंदिराच्या बाहेरच तुम्हाला गरुड देवाची ही मूर्ती पाहायला मिळते. त्याच्या मागे एक शिवलिंग असे मंदिर आहे. ते पाहून झाल्यानंतर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर